हेलिपॅडची विस्तार परमिशन घेतलेली असताना जर नगरपालिकेवर प्रशासक बसलेला आहे तर तिथली सगळी जबाबदारी ही तिथल्या लोकप्रतिनिधींनी घ्यायला पाहिजे। तिथे ॲम्ब्युलन्स ठेवणं असेल, मार्किंग असेल किंवा फायर ब्रिगेड असेल, ह्या सगळ्या गोष्टी तिथे काहीही उपलब्ध नव्हतं। जर कुणाला गंभीर दुखापत झाली असती तर तिथे कोणी एखादा माणूसही, एक प्रशासकीय कर्मचारी सुद्धा तिथे उपलब्ध नव्हता। अशा सगळ्या परिस्थितीत आणि रात्री 1:15 झालेला प्राणघातक हल्ला, या सगळ्यांची संगती आम्ही काय लावायची? आम्हाला पोलीस प्रशासनाकडून उत्तर अपेक्षित आहे की आम्ही अजिबात पुन्हा सांगतोय की आमचं म्हणणं नाहीये की आमचा घातपातच झाला, पण नेमकं काय झालं ते आम्हाला एकदा कळलं पाहिजे की आम्ही बोलूच नये, आम्ही सत्य मांडूच नये, अशा पद्धतीने जाणीवपूर्वक प्रयत्न केले जात आहेत का? हा आवाज दाबण्याचा, घडवण्याचा प्रयत्न केला जात आहे का? याची सुद्धा काय ती उकल एकदा होणं गरजेचं आहे। राजे हो, रात्रीच्या त्या सभेनंतर जो माहोल महाडमध्ये तयार झाला होता की आम्ही खुर्च्या 2,500 लावल्यात आणि 7 ते 8,000 लोक जमतात आणि तो एकूण माहोल बनतो आणि त्यानंतरचा जो तणाव आहे, या तणावामध्ये आमची पुन्हा एकदा प्रशासनाला विनंती असेल, राज्य शासनाला विनंती असेल की मी असेल किंवा कुठलाही नेता असेल तर आम्ही प्रवास करतोय, कुठे थांबतोय तर आम्हाला आपल्याकडून एका सुरक्षेची अपेक्षा आहे। आपण ती सुरक्षा व्यवस्था आम्हाला द्याल। आम्ही प्रार्थना करतो आपल्याला, कारण आपल्याला पार्थ पवार यांना सुरक्षा द्यायला वेळ आहे, आपल्याला नरेश मस्केंना सुरक्षा द्यायला वेळ आहे, आपल्याला शिंदे गटाच्या गल्ली बोलातल्या शेंबड्या पोरांना सुरक्षा द्यायला वेळ आहे, पण आपण आमच्या सुरक्षेच्या संबंधाने गंभीर का नाही? आम्हाला सुरक्षित राहावं, आम्ही सुरक्षित असावं असं प्रशासनाला वाटत नाही का? प्रशासनाने तरी किमान प्रयत्न राहून याचा विचार करावा, हे आम्हाला एकदा नम्रपणे सांगण्याची गरज आहे। फोन केला असता तर मी गेलो असतो की अरे खरंच माझा भाऊ असेल तर फोनची वाट न बघता भेटायला येईल ना, आणि लगेच फोन करेल। जिथे प्रवीण दरेकरांनी फोन केला, छगन भुजबळ साहेबांनी फोन केला, धनंजय मुंडेंनी फोन केला, जिथे अगदी सगळ्या लोकांनी फोन केला, तिथे भरत गोगावलेंच्या फोनला नेटवर्क नव्हतं की काय नव्हतं, पण तरीही ते जर असं काहीतरी चुकीचं स्टेटमेंट करत असतील तर हे वाईट आहे। दुसरी गोष्ट अशी की काल तिकडे भरत गोगावलेंचे चिरंजीव विकास गोगावलेंनी घातलेला धिंगाणा, त्याच्या आधी अनंत चिपे काकांच्यासाठी वापरलेली भाषा आणि इथे रामदास कदमांनी वापरलेली भाषा, या दोनही लोकांना जर काही उत्तर द्यायची असेल तर मी एवढंच सांगेन, रामदास कदम असतील किंवा हे विकास गोगावले योगेश कदम असतील, यांच्या भाषेवर मी अजिबात उतरणार नाही, त्यांच्या पातळीवरही मी अजिबात जाणार नाही। माझा सरळ साधा फंडा आहे, जिसकी जैसी परवरिश होती है वो उसी भाषा में बात करता है। त्यामुळे कदमांची भाषा ही कदमांचे संस्कार दाखवणारी आहे, आम्हाला त्यावर फार बोलायचं नाही, पण योगेश कदमांनी जे सांगितलं तेच महाराष्ट्रात महायुतीचे अनेक लोक सांगत आहेत। गुंगट करणारे दादा विनाकारण नका गुंगट करू, तुम्ही आहात तिथे याची नोंद घेतली आम्ही सगळ्यांनी। योगेश कदम किंवा ही सगळी मंडळी प्रत्येक ठिकाणी भाषण करताना काही ठराविक मुद्दे मांडतायत दादा, आणि ते असं म्हणतात आपल्याला मोदीला पंतप्रधान करायचं आहे आणि आपल्याला मोदींना पंतप्रधान करायचं आहे, तर यावेळेला मोदींना पंतप्रधान करणं गरजेचं आहे आणि मोदींना पंतप्रधान करणं हे महत्वाचं काम आहे। मला सतत प्रश्न पडतो की अरे कशासाठी, का करायचे? त्याचं एक कारण सांगा ना की मोदींना तुम्हाला का पंतप्रधान करायचं आहे, काय कारण आहे नेमकं? म्हणजे एक वेळ भाजपचे लोक बोलले तर मी हे समजू शकते, पण आणखी जे 40 वाढ भाऊ तिकडे गेलेले आहेत त्यांनी एक वेळ म्हणावं की आम्हाला एकनाथ शिंदेंना पुढे न्यायचं आहे, ओके, पण तुम्हाला मोदींना पंतप्रधान करायचे हे जजमेंट कळलं नाही। मला तर हेही जजमेंट कळलं नाही की ज्यांना 8 ते 12 जागा मिळाल्या ते 48 जागांचा प्रचार करतात, ज्यांना 4 जागा मिळाल्या ते 48 जागांचा प्रचार
तेही 48 जागांचा प्रचार करतात. इंजिनवाल्या दादांना तर जागाच नाही, पण तेही 48 जागांचा प्रचार करतात. आणि हे प्रत्येक वेळी सांगतात की आम्हाला मोदींना पंतप्रधान करायचंय. का करायचंय, कशासाठी करायचंय? तर ते म्हणतात की विकासासाठी करायचंय. अरे बाबा, जर विकासासाठी तुम्हाला पंतप्रधान करायचंय तर विकास काय झाला ते तरी तुम्ही सांगितलं पाहिजे आम्हाला विकासाची काही तुम्ही व्याख्या तरी स्पष्ट केली पाहिजे. आणि म्हणून रात्री ज्या मुद्द्यावरून माहोल तापला होता, रात्री ज्या मुद्द्यावरून विकास भोगावलेने प्राणघातक हल्ला आमच्या जिल्हा प्रमुखावर केला होता, तेच मुद्दे मला वाटतंय की मी इथे पुन्हा एकदा रिपीट केले पाहिजे. तुम्ही म्हणताय की तुम्ही विकास केला, माहितीचा विकास केला तुम्ही. फार मोदीजींच्या जाहिराती लागलेल्या आहेत. जाहिरातीवर मी याच्या आधी अनेक वेळा बोलून झाले की तुम्ही जेव्हा अमेझॉन आणि नेटफ्लिक्स बघता आणि त्यावरच्या जाहिराती बघता, तर अमेझॉन आणि नेटफ्लिक्सवर पुस्तकाची जाहिरात येत नाही, तुपाची, बदामाची, चांगल्या गोष्टीची जाहिरात येत नाही. जाहिरात येते जंगली जमीचे आवडा महाराज. जाहिरात येते बोलो जुबा केसरी. आणि जाहिरात येते खूप चलेगा रंग जब मिल बैठेंगे 3 यार आप मैं और काय करू. जाहिरात वाईट गोष्टींची येते. मोदी प्रचंड जाहिरात करत आहेत कारण ते वाईट विचारांचे आहेत. त्यांचा विचार हा जात आणि धर्माचे कंपार्टमेंट करणारा आहे. त्यांचा विचार जाती जातीमध्ये आणि धर्मामध्ये विष पेरणारा विचार आहे. म्हणून त्यांना जाहिराती करून सांगावं लागतं की होय बघा बघा आमच्याकडे बघा. पण जाहिरात ज्या चमकणाऱ्या गोष्टींची होते, जे जास्त चमकतं ते सोनं नसतं, ते वेंटेज असतं. त्यामुळे वेंटेजच्या जाहिराती करण्याची जर यांना गरज वाटत असेल तर त्यांनी ती करावी. पण जर विकासावरती फार बोलत असतील, विकास 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 बोलत असतील, तर मोदींचे 9 वर्षाची कारकीर्द झाली. मला 9 वर्षाच्या कारकिर्दीत मोदीजींना फक्त 9 प्रश्न विचारायचे. मोदीजींच्या कुठल्याही भक्तुल्यांनी, प्रतिनिधींनी, इथे असणारे उमेदवार सुनील तटकरे यांनी किंवा सुनील तटकरे यांची बाजू घेऊन, म्हणजे लगीन लोकांचं आणि असं जे म्हणतो आपण दुसऱ्याच्या लग्नात बुंदी वाटायला जी माणसं तत्पर आहेत, या सगळ्यांनी यांच्यापैकी कुणीही जाहिरातीचे मोठे फ्लेक्स लावावेत, आमच्या 9 प्रश्नांची उत्तरं द्यावीत. सुषमा अंधारे अनंत काकांचा प्रचार सोडेल आणि महायुतीच्या प्रचारासाठी राज्यभर फिरेल. 9 प्रश्नांची उत्तरं त्यांनी द्यायची. आमचा पहिला प्रश्न आहे त्यांच्यासाठी बाबा की ते म्हणतात की मोदींनी फार विकास केलाय आणि मोदींनी स्मार्ट सिटी वगैरे आणली आहे. महाराष्ट्रातल्या आम्हाला 9 अशा स्मार्ट सिटी त्यांनी सांगाव्या. 9 वर्षाची काय कीर्द आहे आम्हाला 9 प्रश्न विचारायचे. 9 अशा स्मार्ट सिटी सांगाव्यात की ज्या 9 स्मार्ट सिटी मध्ये पूर्णपणे 100% काम झालेलं आहे. त्यांनी गावं सांगावीत, शहरांची नावं सांगावीत, काम काय राहिलंय आम्ही डॉक्युमेंट सकट सांगायला तयार आहोत. मोदी म्हणतायत की आम्ही फार काम केलं. भक्तुल्य सांगतायत की इस बार 400 पार. कशासाठी 400 पार? आम्ही पुन्हा विचारतोय मोदींना. मोदींनी मन की बात मध्ये सांगितलं होतं की भाई और बहनों हमने तय किया है कि हमारे जितने भी सांसद होंगे, हर सांसद एक गांव दत्तक करेगा, अडॉप्ट केलं जाईल एक गाव, आणि खासदार दत्तक ग्राम योजना राबवली जाईल. खरंच खासदार दत्तक ग्राम योजना राबवली गेली. 9 अशा खासदारांची नावं महाराष्ट्रातली सांगावी. तटकरे साहेब तुमचं तरी स्वतःचं नाव त्या यादीत येतं का बघा. 9 पैकी 9 खासदारांची नावं की ज्या 9 खासदारांनी 9च्या 9 गावं 100% कायापालट केला असेल खासदार ग्राम योजनेमधला. आम्हाला असे 9 जिल्हे त्यांनी सांगावे. 9 जिल्हे फक्त की ज्या 9 जिल्ह्यांमध्ये 100% शौचालय पोचलेलं आहे. तुम्ही जिल्हे सांगा, त्या जिल्ह्यांमध्ये अवस्था काय आहे आम्ही तुम्हाला व्हिडिओ रेकॉर्ड सकट प्रूफ द्यायला तयार आहोत. 9 जिल्हे सांगावे, जास्त काही नाही. हा विकासाच्या वातावरणात ना आम्हाला असे 9 देश सांगावेत मोदी आणि मोदींच्या भक्तुल्यांनी की ज्या 9 देशांमधून मागच्या 9 वर्षात त्यांनी परदेशी गुंतवणूक आणली आहे. जर 9 देशातून तुम्ही साधी गुंतवणूक आणू शकला नाही तर तुम्ही कसले विश्वगुरू,
विश्वगुरु कधी होईल? आणि 80% लोक राशनसाठी रांगेमध्ये उभे राहणे म्हणजे विश्वगुरु नाही. जेव्हा या देशातली 80% बेरोजगार तरुण रोजगारासाठी IT आणि वेगवेगळ्या सेक्टरमध्ये रोजगार घेण्यासाठी रांगेत उभे असतील तेव्हा खऱ्या अर्थाने आम्ही विश्वगुरु असू. एवढे लोक बेरोजगार असताना विश्वगुरु असू शकत नाही. पण तरीही आमचं म्हणणं आहे की बाबा तुम्ही आम्हाला 9च सांगा, 9च मंत्री सांगा, फक्त 9 असे भाजपचे नेते सांगावे की गेल्या 9 वर्षामध्ये ईडीची धार त्यांच्या घरावर पडली. आता यावर जर भाजपवाल्यांचं म्हणणं असेल की नाही भाजपच्या लोकांकडे पैसे नव्हते, तर माझं पुढं म्हणणं आहे भिका लागल्या का? भिका लागल्या का सगळ्या भाजपच्या लोकांना? काही माधुकरी मागून जगतात का? आवड नाही माझ्याकडे पुनर्बाई तुझ्याकडे जोगवा माग चौकडं करत आहे काय? म्हणजे भाजपच्या लोकांकडे पैसेच नाहीयेत का? सगळ्याच्या सगळ्या ईडीच्या धाडी बऱ्या विरोधकांच्या घरावर पडतात आणि भाजपचे सगळे धुतल्या तांदळाचे आहेत असं जर त्यांना वाटत असेल तर अख्ख्या कागदपत्रांच्या पुराव्यांसकट आम्ही एका खासदाराची संपत्ती जाहीर करायला तयार आहोत जी ईडीच्या दायऱ्यात येते का नाही ते त्यांनी ठरवलं. आम्हाला त्यांनी 9 देशातली 9 राज्य मोदींनी सांगावी. आणि तटकरेंना जर वाटत असेल की फार विकास झालाय तर तटकरे साहेबांना विनंती आहे या राज्यातले 9 जिल्हे मला सांगा, असे 9 जिल्हे ज्या जिल्ह्यांमध्ये मागच्या 9 वर्षामध्ये एकाही शेतकऱ्याने आत्महत्या केली नाही. 9 जिल्हे सांगावे त्यांनी की जिथे एकही शेतकऱ्याने आत्महत्या केली नाही. आणि जर या प्रश्नांची उत्तरं त्यांच्याकडे नसतील तर कशाच्या बलबुत्यावर, कशाच्या आधारावर ठरवून हे खोटं बोल पण रेटून बोल करतात. आणि जेव्हा यांच्याकडे कुठलाच विकासाचा मुद्दा शिल्लक राहत नाही, हे महागाईवर बोलू शकत नाही, हे महिला सुरक्षेवर बोलू शकत नाही, हे शेतकरी आणि शेतमालाच्या हमीभावावर बोलत नाहीत, हे बेरोजगारीवर बोलत नाहीत आणि या कुठल्याच प्रश्नांवर उत्तर नाही. तरीही शिंदेची माणसं असो की पवारांची माणसं असो ते म्हणतात मोदींना पंतप्रधान करायचे. बरं काय, मोदींना पंतप्रधान करायचे. अरे मोदींना पंतप्रधान करायचे तर कशासाठी करायचे? काहीतरी कारण असेल ना की देखिए भाई और बहनों, मैंने 2019 को आपको कहा था कि हर एक के खाते में 15 लाख रुपए आएंगे, तो अभी तो मैं 5 लाख ही दे पाया हूँ. थोड़ा सा मार्केट ब्लैक है, लिक्विडिटी का इश्यू है, और 5 साल दीजिए तो मैं 10-10 लाख दे दूंगा. असं काही आहे? आलेत काही 5-1 लाख रुपये कुणाच्या खात्यात? काही असं आहे का की त्यांनी म्हणाले की दरवर्षी आम्हाला 2 करोड बेरोजगारांना रोजगार द्यायचा आहे, तर मग मी साधारणतः 50 लाख लोकांना रोजगार दिलाय, 1.5 कोटी लोकांना रोजगार द्यायचा राहिलाय आणि त्या रोजगारासाठी म्हणून मी पुन्हा संधी मागतोय. असं काही आहे? तर असंही काही नाही. मग मोदींना पंतप्रधान करायचं कशासाठी? आणि जर त्याचं एकही उत्तर त्यांच्याकडे नसेल तर मोदींना पंतप्रधान का करायचं नाही, महायुतीला मतदान का करायचं नाही, याची 50 कारणं आम्ही द्यायला तयार आहोत. आणि ती 50 कारणं देताना आमचं पहिलं कारण आहे की एवढी महागाई आम्ही कधीच बघितली नव्हती. जी महागाई आम्हाला गेल्या 10 वर्षात दिसते की ज्या पद्धतीने गॅस सिलेंडरचे भाव असतील, डाळीचे भाव असतील, तिखटा मिठाचे भाव असतील, डिझेल पेट्रोलचे भाव असतील, शिक्षण महाग झालेलं, हे सगळी महागाई जर बघितली तर ही महागाई आटोक्यात आणायची असेल तर आम्हाला असं वाटतं कि मैं प्याज इसलिए नहीं खाती क्योंकि मुझे प्याज का भाव इसलिए पता नहीं क्योंकि मैं प्याज ही नहीं खाती असं म्हणणारे अडाणी अर्थमंत्री नाही तर मनमोहन सिंगांच्या सारखे अत्यंत ताकदीचे लोक या सरकारमध्ये निवडले जावेत. म्हणून आम्हाला बदल हवा आहे. आम्हाला का बदल हवा आहे? का आम्ही महायुतीला मतदान करायचं नाही म्हणतो? का आम्हाला वाटतं की अन्याय विरोधातली मशाल पेटली पाहिजे? कारण आम्हाला वाटतं की मागच्या 9 वर्षामध्ये मोदींनी आणि मोदींच्या भक्तुल्यांनी सांगावं, तटकरे साहेब, विमाने इतबारे तुमच्या अंतकरणावर हात ठेवून सांगा, महाराष्ट्रातल्या महिला अत्याचाराचा व्हाईट पेपर आम्ही तुम्हाला मागतोय, श्वेतपत्रिका आम्ही तुम्हाला मागितली, तुम्ही नाही देऊ शकलात आम्हाला. एकही महिला इथं सुरक्षित नाहीये. काल ज्या कोणी 11 साऱ्या बाई बोलल्या त्या बाईंना मणिपूरच्या प्रश्नावर बोलता आलं नाही. या लोकांना प्रज्वल रेवण्णाबद्दल बोलता येत नाही.
3000पेक्षा जास्त सेक्स व्हिडिओ प्रकाशित झाल्या. आपल्या घरातल्या वयोवृद्ध कामवालीचं सुद्धा लैंगिक शोषण ज्या प्रज्वल रेवन्नाने केलं, त्याच प्रज्वल रेवन्नाला त्याचा प्रचार कोण करतात तर या देशाचे पंतप्रधान करतात. ज्या पंतप्रधानांना या देशासाठी सुवर्ण पदक कमावणाऱ्या महिलांना न्याय द्यायला वेळ नाही, ज्या पंतप्रधानांना मणिपूरमध्ये ज्या आमच्या माय मावल्या नागवल्या गेल्या त्यांच्याकडे जायला वेळ नाही, ज्या पंतप्रधानांना इथल्या कित्येक माय मावल्या ज्या न्यायाच्या प्रतीक्षेत आहेत त्यांनाही न्याय द्यायला वेळ नाही, ते पंतप्रधान 3000पेक्षा जास्त सेक्शुअल एक्सप्लॉयटेशनच्या व्हिडिओ बनवणाऱ्या प्रज्वल रेवन्नाचा प्रचार करायला जातात आणि तिकडे जाऊन सांगतात की आपल्याला रेवन्नाचे हात बळकट करायचे. कशासाठी बळकट करायचे? आणि प्रकरण अंगणात यायला लागलं की त्याच रेवन्नाला तुम्ही सही सलामत जर्मनीला काढून देता. क्या ये मोदीची गॅरंटी आहे की ज्याच्यावर एवढा गंभीर आरोप आहे त्याला तुम्ही सहज काढून देता बाहेर, त्याच्यावर तुम्ही सकाळ शब्द बोलणार नाही? जो महिलांची सुरक्षा राखू शकत नाही तो हा देश चालवण्यास लायक नाही. म्हणून आम्हाला माहिती नको आहे, म्हणून आम्हाला ही मशाल पेटवायची आहे. आम्हाला ही मशाल का पेटवायची आहे? फोन केला असता तर मी गेलो असतो की अरे खरंच माझा भाऊ असेल तर फोनची वाट न बघता भेटायला येईल ना. अरे लगेच फोन करेल. जिथे प्रवीण दरेकरांनी फोन केला, छगन भुजबळ साहेबांनी फोन केला, धनंजय मुंडेंनी फोन केला, जिथे अगदी सगळं मोठा भारतच चाललाय. राजे हो जरा विचार करा. अरे 10 वर्षापूर्वी जो कुणी पोरगा 12वी पास व्हायचा त्याचे आई बाप लगेच TC आणि मार्कनामा हातात घेऊन डीएड कॉलेज शोधत जायचे. का? कारण डीएडला लागलेला पोरगा लगेच नोकरीला लागेल असं वाटायचं. पण मागच्या 10 वर्षामध्ये सगळे डीएड कॉलेज ओस पडले. कारण डीएड कॉलेजला कुठलीही आता भरती नाही. सीईटी झाली की सीईटी झाली की टीईटी, याचे दुष्टचक्र चालू आहे. यामध्ये आमच्या पोरांचा यजमान होत आहेत पोरं, पण पोरांना कुठलीही नोकरी नाही. पोरांना सरकारी नोकऱ्या नाही, आरोग्य सेवकची भरती नाही, अंगणवाडीची भरती नाही, आशा सेविकाची भरती नाही, तहसीलमधल्या क्लिनिकलची भरती नाही, कोर्टातल्या क्लिनिकलची भरती नाही, समाज कल्याण मधली भरती नाही, मंडल मधली भरती नाही, सेतूची कुठलीही भरती नाही आणि सरकारी नोकऱ्या नाही. म्हणून आमची पोरं जर जायचं म्हटलं त्यांनी पुण्या मुंबईसारख्या ठिकाणी कंपन्यांमध्ये तर सगळ्या कंपन्या आमचा लागला. मुक्त समाजच्या मध्ये आम्हाला एक मोठा अनुभव आला. बी फार्मसीची पोरं समोर आली. बी फार्मसीची पोरं म्हणतात ताई तुम्ही आमच्याबद्दल का बोलत नाही? म्हटलं काय झालं बाळा? तर बी फार्मसीची पोरं सांगतात ताई एका कॉलेजमध्ये एका वर्षाला 200 पोरं बाहेर पडतात. एका जिल्ह्यात कमीत कमी 15 कॉलेज म्हणजे एका जिल्ह्यातनं किमान 3000 पोरं बाहेर पडतात. म्हणजे वर्षाला राज्यातनं 1 ते 1.25 लाख पोरं बाहेर पडतात. बी फार्मसीचा पोरगा बाहेर पडल्यावर मेडिकलचं दुकान टाकू शकतो. पण सगळ्याकडे पैसे आहेत का? 1.25 लाख पोरांमध्ये फार तर 30 ते 40 हजार पोरं मेडिकलचं दुकान टाकू शकतात. बाकी पोरांनी काय करायचं? तर बाकी पोरं गोळ्या औषधं बनवणाऱ्या कंपन्यांमध्ये काम शोधतात. पण महाराष्ट्रात गोळ्या औषधं बनवणाऱ्या कंपन्याच नाहीये. आमचे नेते सन्मान्य आदित्यजी यांनी सत्तेत असताना इथे मल्टी ड्रग्ज प्रोजेक्टचा MOU केला आणि मल्टी ड्रग्ज प्रोजेक्टचा MOU करून ठरवलं की इथं प्रोजेक्ट उभा राहिला पाहिजे, औषध गोळ्या बनवणाऱ्या कंपन्या आल्या पाहिजे. पण काय झालं त्या MOUचं? सत्तांतर झालं. खोक्याच्या आमुष्याने हे लोक गेले, यांना खोके मिळाले, यांना पैसा मिळाला, हे मालामाल झाली. यांच्या पोरांची यांच्या पुढच्या 10 पिढ्यांची सोय झाली. पण आमच्या लेकरांच्या तोंडचे प्रोजेक्ट पळवले. सगळे प्रोजेक्ट यांनी अहमदाबादला नेले. काय करायचं आमच्या लेकरांनी? आम्हाला आमच्या हाताला काम हवं आहे आणि म्हणून या मजबूत हातांनी आम्ही मशाल हातात धरली आहे की होय इथल्या बेरोजगारांना काम देण्यासाठी म्हणून आम्हाला आता ही मशाल पेटवायची आहे. राजे हो, आजूबाजूचं इतकं वाईट वातावरण चालू असताना जेव्हा आम्ही हे प्रश्न विचारतो तेव्हा मोदीजी सांगतायत कि उनको मंगलसूत्र छीनना है. अरे 50-60 वर्षात किती लोकांची मंगलसूत्र हिसकावली कुणी? काय बोलतात? पंतप्रधान पदावरच्या व्यक्तीला शोभा देत नाही हे वक्तव्य. उलट त्यांनी विचार केला पाहिजे. इथल्या कित्येक माय मावल्यांनी. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.